नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. ऑनलाईन प्रेम. ती आज घरी होती, कारण गेले 15 दिवस महाविद्यालयात वार्षिक कार्यक्रम चालू होते. ते आज संपले म्हणून ती पुढचे काही दिवस घरीच आराम करणार होती. दुपारपर्यंत तिने आराम केला व फ्रेश झाली. घरच्यांशी गप्पा मारून ती परत तिच्या खोलीत आली. अस्ताव्यस्त खोलीत तिने कितीतरी दिवस झाले साफच केली नव्हती. ती पूर्ण साफ केली. आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. तसं तिचं एकत्र कुटुंब असल्याने सर्व एकत्र जेवले व सर्व आपापल्या खोलीत निघून गेले. तसं तीही तिच्या खोलीत आली. दिवसभर तिने भरपूर आराम केल्याने तिला झोपच काही येत नव्हती, म्हणून तिने मोबाईलवर फेसबुक ओपन केलं. ती जास्त सोशल मीडिया वापरत नाही, पण मित्रमैत्रिणी खातर तिने ते फेसबुक उघडले होते. थोड्याफार नोटिफिकेशन पाहून ती एका अकाउंटवर येऊन थांबली. तिला अकाउंट जरा सर्वातपेक्षा वेगळं वाटलं. तसं त्यावर कोणाचा फोटो नव्हता, पण त्यावर केलेली पोस्ट तिला युनिक वाटल्या. काही कविता, चारोळ्या, पण खूप जणांनी त्याच्यावर लाईक, कमेंट्स केल्या होत्या. तिने रिक्वेस्ट पाठवली. वाचता वाचता तिला केव्हा झोप लागली कळेच नाही. सकाळी तिला जाग आली तेव्हा रिक्वेस्ट अजूनही ती स्वीकारली गेली नव्हती. तिने फेसबुक बंद करून पुढच्या कामाला लागली. दुपारी सर्व आटोपून खोलीत आली. तिने पुन्हा मुद्दाम फेसबुक ओपन केलं, कारण तिला त्या चारोळ्या आणि कविता खूप आवडल्या होत्या. तिने पाहिलं, यावेळी त्याने रिक्वेस्ट स्वीकारली होती. तिने त्याला लगेच मेसेज केला, थँक्यू. तिकडून काहीच उत्तर आले नाही, कारण रिक्वेस्ट स्वीकारणारी व्यक्ती ऑनलाईन नव्हती. त्यांनी काही नवीन कविता पोस्ट केल्या होत्या, त्या तिने वाचल्या. तिला खूपच आवडल्या. तिने लाईक करून प्रतिक्रिया पण दिली असेल. 1-2 दिवस निघून गेले. मेसेज तो उत्तर नाही आलं. अशीच एक दुपारी ऑनलाईन होती. तिला मेसेज आला, हाऊ यू आर मोस्ट वेलकम. तो त्या व्यक्तीचा मेसेज होता. तिथून त्याचं बोलणं चालू झालं. ती म्हणाली, तू खूप छान चारोळ्या कविता पोस्ट करतोस, तुझ्याच. तो म्हणाला, धन्यवाद. हो, मीच लिहितो. ती म्हणाली, तुला राग तर आला नाही ना? तो म्हणाला, नाही ग, तुला असं वाटणं साहजिकच आहे. आजकाल कॉपी पेस्टचा जमाना आहे. हां, पण जे मी पोस्ट केले आहे ते मी स्वतः लिहित आहे. ती म्हणाली, वा, म्हणजे मी एका लेखक कवीशी बोलत आहे. तो म्हणाला, अगदी तसं काही नाही, पण विरंगुळा म्हणून मनातले भाव कागदावर उतरवत असतो. ती म्हणाली, खूपच ग्रेट आहेस तू. छान, खूप छान छान लिहितोस. कोणत्याही मुलीकडून त्याची अशी प्रशंसा झालेली पहिलीच वेळ. तो मनोमन खूप आनंदी झाला. त्याचं तिचं बोलणं आवडू लागलं आणि तिलाही. असेच दिवस जात होते. आता त्यांची खूप छान मैत्री झाली होती, पण तिने त्याला अजूनही पाहिले नव्हते, कारण त्याचा फोटो अजूनही त्याने प्रोफाईलला लावला नव्हता. ती म्हणाली, मला तुला पाहायचे आहे, जो फोटो पाठवशील. काही वेळ तो काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने एक मेसेज आला. तो म्हणाला, हा घे फोटो माझा. एक पासपोर्ट साईज फोटो होता. दिसायला साधा काळा सावळा मुलगा, नाकी डोळी छानच. त्यावरती काहीच बोलली नाही. असेच काही दिवस गेले. तो मेसेज करत, काही उत्तर नाही. त्याच्या मनात तिच्याविषयी वेगळीच भावना निर्माण झाली, पण तो ती स्वीकारत नव्हता, कारण दिसायला ती एखाद्या परीपेक्षाही सुंदर होती. तोच काय तो एक, तर कोणीही तिला बघताच तिच्या प्रेमात पडेल, पण दोघांचा स्वभाव विरुद्ध. ती फार बोलकी, हा अबोल. अशाच विचारात असताना तिचा मेसेज आला. ती म्हणाली, हाय, कसा आहेस? सॉरी, त्या दिवशी न बोलताच मी ऑफलाईन गेले. बरं, आपण भेटायचं का? थोडा वेळ शांतता. तो म्हणाला, हो, पण कधी, कुठे? ती म्हणाली, उद्या काही कामानिमित्त मी तुमच्या शहरात येत आहे. भेटू आपण दुपारी. काम काय? माझं काम संपेल दुपारनंतर. आपण भेटू शकतो. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला भेटण्याच्या जागेबद्दल माहिती पाठवतो. ती म्हणाली, ठीक आहे, चल मग भेटू आपण उद्या. तो म्हणाला, हो, नक्कीच. त्याने तिला भेटण्याची जागा, पत्ता पाठवला होता. भेटण्याच्या जागेवर तो तिच्या अगोदर जाऊन वाट बघत होता. काही वेळाने ती आली. तिला त्याने बसल्या जागेवरून हात दाखवला व त्याच्याकडे येण्याचा इशारा केला. ती म्हणाली, कसं आहेस? आपली ही समोरासमोर पहिलीच भेट. तो म्हणाला, हो ना, मला कधी स्वप्नातही वाटले नव्हती की तुझ्यासारखी सुंदर मुलगी कधी मला भेटायला बोलवेल. इकडच्या तिकडच्या खूप गप्पा झाल्यानंतर ती म्हणाली, चल निघते मी. तिला वाटले तो तिला सोडायला
येईल स्टेशनपर्यंत, पण तो जागेवरून उठला सुद्धा नाही. तो म्हणाला, हो, खूप छान वाटलं तुला भेटून. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. ती थोडी हसली आणि निघून गेली. ती ऑटोची वाट पाहत असताना तो मागून आला आणि त्याला ती पाहताच आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता. कारण तो चालत नाही तर एका व्हीलचेअरवर होता. आता तिला लक्षात यायला लागले, पासपोर्ट साईज फोटो का पाठवला? मी आले तेव्हा माझ्याकडे न येता मला बोलावले. मी जात असताना मी तुला सोडू का असे विचारले सुद्धा नाही. या सर्व घटनांचा तिला खूप राग आला होता. पण आता तिचे डोळे त्याला पाहून पाणावले होते. तिला पाहताच तो जरा बावचळून गेला व चेअरवरून तोल गेला. ती त्याला सावरायला पुढे आली आणि त्याला सावरून घेतलं. मनाने मनाला हेरलं. प्रेम असतंच असंही. माझा तू झालास, असलास तू कसाही. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.